आपल्या जीवनशिल्पावर विश्वास ठेवून धैर्याने पुढे गेलो तर सुख हमखास प्राप्त होते, असे प्रेरणादायी प्रतिपादन संतोष भोसले सातारा यांनी केले। जीवन विद्या मिशन ज्ञान साधना केंद्र जांभळी अंतर्गत स्वानंद योग केंद्र यड्राव यांच्या वतीने आयोजित सुखाचा शोध या विषयावरील जाहीर समाज प्रबोधन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी बाल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी जीवन विद्या जगायची असते, काम करा, कामावरती प्रेम करा, अभ्यासाचा कंटाळा, भाग्याला टाळा या गीतांवर सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, विजय पाटील, मारुती माळी, प्रकाश पुजारी, गोरखनाथ डाके, संजय कुमार वाघ आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती। पुढे बोलताना भोसले म्हणाले, आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे आणि आनंदाने करणे हाच खरा कर्मयोग आहे। जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार करून तिला सुंदर आकार देण्यातच खरे शहाणपण आहे। त्यांनी आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता राहा आणि जे नाही त्यासाठी सातत्याने प्रयत्न करा, हा सुखाचा मूलमंत्र असल्याचे सांगितले। आनंदात राहणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे। त्यासाठी मनातील कटुता दूर करून दुसऱ्याला माफ करण्याची वृत्ती जोपासणे गरजेचे आहे। आपले मन साफ करा आणि दुसऱ्याचे मन माफ करा, हीच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांना आत्मचिंतनाचा संदेश दिला। कार्यक्रमाचे स्वागत अमर ताडे यांनी केले तर प्रास्ताविक शुभम निंबाळकर यांनी केले। प्रवचनकारांची ओळख पांडुरंग सुतार यांनी करून दिली। आभार आप्पासाहेब पाटील यांनी मानले। या कार्यक्रमाचे नियोजन रवी किरण दावाडे, शीतल सुतार, आनंदी सुतार, दीपाली ताडे, अक्षय खोंद्रे, दत्तात्रय भागत, श्री विनायक वाघ आदींनी यशस्वीरित्या केले। कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुखाचा शोध या विषयाने उपस्थितांना अंतर्मुख केले।